आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय शटर वॉरियर्स हा संघ. चला 10-10 न बॅटिंग घेतली आणि टेक्सास स्टुडिओ इंडिया या वेळेला फिल्डिंग करत असताना आपल्याला दिसतीये. देऊयात या दोन्ही संघांना सुद्धा शुभेच्छा. क्वार्टर फायनल नंबर 2 चा हा मुकाबला 10-10 4 षटकांचा सामना आणि मागील मॅच मध्ये आपण बघितलं कशा प्रकारे तो फिनिश बघायला मिळाला. कुठं मॅच हातातून निसटली. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या अतिरिक्त स्वरूपाच्या धावा आणि त्यातून मात्र वाढलेलं दडपण फलंदाजांना कमकुवत करणारं ठरलं. गोलंदाजांना बळकटी आपण बघितली आणि त्याचमुळे काल धावांचा पाठलाग होणं शक्य झालं नव्हतं. पहिल्या चेंडूवरती वाईड आला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूच्या अगोदर मोठी चर्चा पियुषनं केली आहे. आयुष्या
हो, यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अंशुमनच्या बॅटमधून नाही, मोठा फटका आलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावून वसूल आणि त्यानंतर 2 धाव्यांनी धावफलक पुढे सुद्धा येताना दिसतंय. बघा, काही अशी संघ आहेत ज्यांना वाटत होतं की आम्ही स्पर्धेबाहेर होतो, ते संघ सुद्धा आता स्पर्धेमध्ये इन झालेत. मोठा फटका, मोठा फटका. ओ, झेल टिपण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच. सुंदर झेल टिपला गेला. अंशुमनला मैदान सोडावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन गॉन. चला, कल्पेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. 1 विकेट नंतर पहिल्या विकेटचं पतन झालं. आपण पाहिलं कशा प्रकारे तो चेंडू हवेमध्ये गेला. वरच्या नेटला लागून खाली डप करणाऱ्या चेंडूला कशा प्रकारे गॅदर केलं. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं, ज्या फिल्डरचं ज्या प्रकारे त्यानं चेंडूला गॅदर केलं होतं. नेक्स्ट बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होईल. नेक्स्ट बॉल. हो, दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडूवरती आले आणि चेंडूला फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेत असताना पियुषने चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं. सिंगल धाब आली आणि सिंगल धाब येत असताना 4 चेंडूचा खेळ सुद्धा संपतोय. चेंडूकडे काय चर्चा केली जाते कळायला मार्ग नाहीये. पहिलं षटक संपलं. 6 धावा धावफल करते. दुसऱ्या षटकामधली पहिला चेंडू माझ्या हातामध्ये येता येता राहिलाय. पियुषने मोठ्या फटक्या लगावण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु त्या कोर्टमध्ये म्हणजे कोर्ट नंबर 3 वरती झालेल्या मॅचेस आहेत, त्या मॅचेस मध्ये काहीसा बॉलिंग अटॅक हा शानदार बघायला मिळालाय. ज्या बॉलिंग अटॅक द्वारे त्याने आपलं काहीसं वेगळं प्रभुत्व दाखवलं. कोर्ट नंबर 1 वरती तो बॉलिंग अटॅक दिसला नाही, परंतु कोर्ट नंबर 1 वरती झालेली बॅटिंग सर्वांनी बघितली. इथं 100 धावा दिसल्या, 95 दिसला, 90 बॉलिंग. वेगवान चेंडू, यष्टांचा वेध, फलंदाज पियुष भाट.
वेगवान चेंडू पुन्हा एकदा यष्टीला लागून चेंडू मागे गेला. क्लीन बोल्ड. पहिलं मेडन ओव्हर या टर्फवरचं म्हणजेच या खेळपट्टीवरती सकाळपासून जितका मॅच झाला त्याच्यापैकी पहिलं निर्धाव षटक असू शकतं. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली मनिलने हाताळलं आणि त्याने निर्धाव षटकाची सांगता करत असताना आता नवीन गोलंदाज ओमकार खैरे गोलंदाजी मार्क वरती आलाय. परंतु तो खैरे येईपर्यंत इथं बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स होताना दिसली आहे 10-10 संघाची. हो दुसरा धावाचा प्रयत्न रनआउटची संधी. असं नव्हतं बघितलं या अगोदर इथं ज्या काय मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये इतक्या जवळ गेले लांब चेंडू गेल्यानंतर त्याच्यावरती 2 धावा सहजरीतीने पूर्ण झाल्यात. तो बाहेर आणि उंच उंच चेंडू मध्ये पंचांनी नो बॉल घोषित केलाय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल एक्स्ट्राच्या रूपाने. सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते. बघा ही फोटोग्राफर सिनेमॅटोग्राफर आणि एडिटर प्रीमियर लीग आहे त्यामुळे तुम्हाला हे सर्व आपले कॅमेरा एक्सपर्ट पर्सन कशा प्रकारे कॅमेराला वापरायचं युटिलाइज करायचं या सर्वांना चांगल्या पद्धतीने माहित आहे. आज ते बॅट आणि बॉलचा वापर करण्यासाठी इथं आलं आणि ते करत असताना कदाचित त्यांच्यामध्ये थोडीशी त्या एक्सपिरियन्सची कमतरता त्या अनुभवाची कमतरता तुम्हाला नक्कीच बघायला मिळू शकते. चेंडू हवेमध्ये फलंदाज बाद. बची कुची उम्मीद वो भी डुबती हुई. दृश्यंत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येईल आणि दृश्यंतला आता आपला तो क्लास दाखवावा लागणार आहे ज्या क्लाससाठी ज्या जबाबदारीने त्याला मैदानात पाठवलंय. बॉल 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. टॅप करण्याचा प्रयत्न चेंडू हातामध्ये आलेला नाहीये. हो इथे फलंदाज बाद. हवेमध्ये बॅट क्षणार्धामध्ये एम एस स्टाईलने चेंडूला लावलं आणि अखिलला सुद्धा मैदानाबाहेर यावं लागतं. अखिल देखील बाद. आता नवीन फलंदाज शशांक मैदानात येतोय. 3 चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे. बघूयात या 3 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ केला जातोय. दृश्यांक उडाला चेंडू हवेमध्ये. एक संधी पुन्हा एकदा चालून आली होती परंतु ती संधी त्या संधीचं होणं करता आलेलं नाहीये. एक मॅच अशी सुद्धा बघितली आम्ही 2 षटकामध्ये अर्धी टीम पूर्णपणे तंबूच्या दिशेने गेल्यानंतर सुद्धा मोठा पलटवार झाला होता आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये 30-60 धावा वसूलल्या गेल्या होत्या. 12 धावा धावफलकावरती आहेत. क्वार्टर फायनल नंबर 2 चा हा मुकाबला आहे. समोर डाऊन द ग्राउंड वॉट अ शॉट. शानदार स्ट्रोक. चेंडू निघून गेला साईड नेटला लागून सी मारेगा पार. चौकार. 3 षटकं संपली. 16 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10-10 या संघाचं.
शेवटचं आणि अंतिम षटक. पहिला चेंडू फुलटॉस. नो, सिंगल धाव. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू साईड नेटला लागला, एकदा कंप्लीट केले गेले, दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला, 2 धावा धावून पूर्ण कंप्लीट होत आहेत आणि त्यामुळे या 2 धावा धापलकामध्ये ऍड होतील. आता 4 चेंडू मध्ये नक्की काय जबाबदारी त्याच्या खांद्यावरती सोपवली गेली आहे फलंदाजाच्या हे सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे. टॅप काढण्याचा प्रयत्न, चेंडू आता नेटच्या जवळ जातो, सिंगल धाव येताना दिसते. एका धाब्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल, सिंगल धाव येते. एखादा मोठा फटका आला तर या धावफलकाला वेगळी दिशा मिळू शकते. हो, आतमध्ये येणारा चेंडू चेन्नईच्या हातामध्ये जरूरला स्टंपिंगचा अटेम्प्ट यष्टीजित करायचं होतं, परंतु करत असताना यश मिळालेलं नाहीये. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होतीये, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला, साईड नेटवरती लागलेला चेंडू एका धावेचा गेला, दुसरा धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना रनआउटची संधी ती सुद्धा मिस होताना दिसते. शेवटचा आणि अंतिम आता चेंडू बाकी आहे 22. इथे षटकार आला तर मजा येईल, तो षटकार येणं गरजेचं आहे. बघूया दृश्यांक काय तो मोठा फटका लगावतोय का, गरजेप्रमाणे खेळ होतोय का नाही. समोर मारायचे चेंडू साईड नेट वरती गेलेत आणि असं होत असताना एकच धाव धापलकामध्ये ऍड होईल. 23-24 लक्ष ठेवलं गेलं 10-10 या संघाच्या माध्यमातून. आरामात नो 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 मनी नको मनी शाबाश बॉल टू बॉल हवाय फक्त अवकाश एक्स्ट्रा देणार तो एक्स्ट्रा येणार पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे आणि सुरुवात झाली दुसऱ्या इनिंगला. मनील आणि ऋतुराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. मनगटी साह्याने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मनगटी साह्याने चेंडूला हाताळत असताना एक धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होते. बघा मनीलने केलेली गोलंदाजी या मॅचच्या धावफलकावरती म्हणजे पहिल्या इनिंगच्या धावफलकावरती खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टिपिकल अंडरआर्म बॉक्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न इथं केला गेलाय मनील कडून आणि तिथं सिंगल धावफलकामध्ये ऍड होईल. ऋतुराज कूल अँड काम. सकाळी सामन्यामध्ये तितकासा प्रभावी खेळ संघाच्या माध्यमातून झाला नव्हता, परंतु क्वालिफाय झाल्यानंतर आता या मॅच मध्ये हातातून चेंडू निसटलाय. नो बॉल, नो +1. +2 आले +2 आला नो +1. मनील पुन्हा एकदा स्ट्राइकिंग होते, फुल टॉस ऑन साइडला. ही चपराक होते, परंतु जर का समोर गेला असता तर कदाचित त्याच्यावरती 6 धावा मिळाल्या असत्या.
धावपलकारती धावा 6, 2 चेंडूचा अजूनही खेळण्याने शिल्लक आहे. पाठलाग आहे 23चा, 23 इज द टार्गेट आणि 23चा पाठलाग करत असताना आतापर्यंत चांगली सुरुवात आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, साईड नेट वरती चेंडू जाऊन थांबलाय, तोपर्यंत एक धाव येते. अजून एका चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. क्वार्टर फायनल नंबर 2 म्हणजे जिथून सेमी मध्ये एंटर किती टीम केल्यात, किती संघ, कोणते संघ सेमीमध्ये आपल्याला बघायला मिळतील. हो, काय जबरदस्त बॅटिंग, सेन्सेबल इनिंग, सेन्सेबल इनिंग. पहिलं षटक संपलं आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. त्या टीम टेक्सास स्टुडिओ या संघाच्या 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत. आता आस्किंग रन रेट आणि जर का कॅल्क्युलेशन करायचं झालं धावांचं, तर येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. म्हणजे 3 खाली आहेत. अंडरआर्मच्या टिपिकल भाषेमध्ये बोलायचं तर 3 खाली. पहिला चेंडू विशाली यांचा जर आपण पाहिला तर पायावरती येऊन आदळलाय. मनीलला समजेनासा झाला. निर्धाव चेंडूची सांगता जरूर झाली आहे. म्हणजेच काय तर लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि ज्या ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅच आपण बघितलं, ओ इट्स अ नो बॉल, गरीबी में आटा गिला, सुका करना होगा, सुका करावा लागेल. इथे अशा प्रकारच्या धावा जर आल्या तर मात्र मोठा फटका येण्याची काही गरज नसणार आहे. समोर डाऊन दी ग्राउंड, नो बॉल पुन्हा एकदा, नो प्लस 1, झाला वर झाले. अशा 2 धावा येतील. 12 धावा धावफलकावरती आहेत. आता 17 चेंडू 12 धावा. हळूहळू फासला तो वाढत चाललाय. परंतु हे जर 2 नो बॉल नसते तर कहाणी काहीशी वेगळी असती, मॅच बनली असती. आता दडपण गोलंदाजावरती मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. एक्स्ट्राच्या रूपाने धावा येत आहेत. मजबुरी असते दडपणाखाली. अशा प्रकारच्या चेंडून आपण अनेक वेळा पाहिलंय. आता सुद्धा तीच काहीशी स्थिती. 16 चेंडू आणि 10 धावांची गरज. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी खेळला गेलाय. फलंदाज सुद्धा सांगतात की आम्हाला सुद्धा कोणत्या प्रकारची घाई गडबड नाहीये, मॅचला हळूहळू पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि तो प्रयत्न होत असताना दिसतोय. लेग फ्लिक केलं चेंडूला, साईड नेट वरती खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येईल. अंशुमनने केलेली ती फेकी मागच्या बाजूनं. परंतु जर का एक्स्ट्रा रन्स बाजूला काढल्या तर चांगला कंट्रोल या मॅच वरती 10-10चा सुद्धा बघायला मिळाला असता. ऋतुराजने ड्राईव्ह केलं समोरच्या दिशेने, चेंडूला एकाचं रूपांतर 2 मध्ये सहज रीतीने केलं आणि या 2 धावांनिशी धावफलक पुढे वाढत असताना जाऊन पोहोचलंय 17 वरती. 13-6 खूप मोठा फासला आहे. शेवटच्या शाबाश रे. एक खाली सिंगल येतोय आणि सिंगलने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं 18 वरती, कारण आता 12-5 ची इक्वेशन आली आहे. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. बघूयात काय या धावांचा पाठलाग केला जातोय का. लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईटची सांगता अतिरिक्त धाव धावफलकामध्ये. शशांक एका धावेसाठी चेंडूला खेळलाय, सिंगल धाव येताना दिसते. 11 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. ओ लेग फ्लिक आणि
चेंडूला पुन्हा एकदा दिशा देत असताना एका धावेसाठी पाठवलंय. आता 10 मध्ये 2. सामना सोपा झालाय, सहज झालाय आणि अशा प्रकारचे सामने कधी गमावताना बघितलेले नाहीयेत. म्हटल्यानंतर या 2 धावांचा पाठलाग होणं तितकं शक्य आहे. काय जाळं विणलं जातंय का? अंडरआर्म बॉक्सचं क्रिकेट आहे म्हटल्यानंतर या शक्यतेला सुद्धा नाकारता येत नाहीये की या 2 धावांचा बचाव होईल. शाबास, लेवल पाहिजे, दोन पाहिजे, दोन पाहिजे. पहिला तर डॉट आलाय. इथून येणारे 3 चेंडू डॉट आले तर मजा येईल. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला, सिंगल. एक धाव येते आणि त्यानंतर आता 8-1 वरती मॅच येऊन थांबली.